थेट आपण मुंबईत येऊयात, वांद्रे परिसरातून आढावा घेतलात आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर। निवृत्ती, वांद्रेमध्ये काय चित्र तुला दिसतंय आता? नक्कीच सौरभ, आपण पाहायला गेलं तर आजचा दिवस सर्वच राजकीय पक्षांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की आजच्या दिवशी संपूर्ण राज्यात जे आहे ते मतदानाची प्रक्रिया जी आहे ते पार पडणार आहे। अगदी थोड्याच वेळात म्हणजे 20 ते 25 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया खरं तर पार पडणार आहे। परंतु मुंबईची जर आत्ताची परिस्थिती आपण जर पाहिली तर मुंबईमध्ये जे आहे ते निवडणूक आयोगासमोर एक मोठं आव्हान असणार आहे, कारण की मुंबईच्या सारख्या परिसरामध्ये जे आहे ते खूप कमी प्रमाणात मतदान होतं आणि हे मतदान कशा पद्धतीने जास्त होईल याकडे निवडणूक आयोगाचा भर असणार आहे। कारण आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 66% मतदान झालं होतं, परंतु मुंबईसारख्या परिसरामध्ये 60% पेक्षा अधिक जे मतदान जे आहे ते मुंबईमध्ये झालं होतं। त्याच्यामुळे कशा पद्धतीने जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवता येईल याकडे खरं तर निवडणूक आयोगाचा कल असणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये जे आहे ते अत्यंत महत्त्वाच्या लढती ज्या आहेत त्या लढती होणार आहेत। त्याचपैकी वांद्रे पूर्व, दादर माहीम परिसर असेल किंवा वरळी परिसर असेल, या विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहे ते अत्यंत महत्त्वाच्या लढाई होणार आहेत, कारण की दादर माहीम मध्ये अमित ठाकरे जे आहे ते मैदानात आहेत, त्याचसोबतच वरळीमध्ये आदित्य ठाकरे मैदानात आहेत आणि त्याचसोबतच वांद्रे पूर्व मध्ये जे आहे ते पहिल्यांदा वरुण सरदेसाई आणि जिशान सिद्दीकी यांच्यामध्ये लढत होते आणि त्याच्यामुळे संपूर्ण मुंबईमध्ये जर संपूर्ण 36 विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर या 3 विधानसभामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की 2 ठाकरे पुत्र जे आहेत ते देखील या मैदानात आहेत। परंतु आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे कारण जास्तीत जास्त कशा पद्धतीने मतदान केलं जाईल आणि मुंबईकर नागरिक जास्तीत जास्त मतदानासाठी कशा पद्धतीने उतरतील याकडे जे आहे ते निवडणूक आयोगाचं सर्वात जास्त लक्ष आहे। त्यासाठी गेल्या 1.5 महिन्यांपासून निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे मुंबईतला मतदानाचा टक्केवारी कशा पद्धतीने वाढेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। सकाळी 7 वाजता जे आहे ते संपूर्ण मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, त्यासाठी अवघी काही मिनिटं उरली आहे। निवृत्ती, धन्यवाद या माहितीबद्दल।